नमस्कार मंडळी. मी आहे संतोष चकोर आणि तुमचं मराठी जन या चॅनलवरती स्वागत आहे. मंडळी, आमच्या अनेक व्हिडिओखाली तुम्ही कमेंट करत लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक प्रश्न विचारले. तर त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ बनवत आहे. तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरं मी इथे देण्याचा प्रयत्न करतोय. तर सर्वात जास्त जो प्रश्न विचारण्यात आलाय तो म्हणजे नवीन फॉर्म भरणे कधी सुरू होणार? म्हणजे आतापर्यंत असंख्य अशा महिला आहेत की ज्यांनी फॉर्म भरलेलाच नाहीये. कदाचित त्यांना असं वाटत होतं की निवडणुकीनंतर ही योजना बंद होईल वगैरे, वगैरे असे त्यांचे अंदाज होते. पण तसं काही मात्र झालेलं नाहीये. ही योजना सुरूच आहेत आणि आताही असंख्य महिलांना पैसे आलेले आहेत. यात काही-काही महिलांना तर ₹9,000-9,000 सुद्धा आलेले आहेत. म्हणजे त्यांचे मागील काही हप्त्यांचे पैसे बाकी होते, डी वगैरे ॲक्टिव्ह नव्हता किंवा इतर कारणांमुळे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येऊ शकले नव्हते. तर त्या महिलांना आता सर्व एकत्रित ₹9,000 मिळत आहेत. आणि ज्या महिलांना मागील हप्ते मिळाले त्यांना ₹1,500 मिळत आहेत. डिसेंबर महिन्याचा हप्ता. असंख्य महिलांच्या बँक अकाउंटवरती हा हप्ता आता जमा झालेला आहे. त्यामुळे आता महिलांना पैसे मिळत असल्याने ज्यांनी फॉर्म भरलेला नाही, अशा महिला आपल्याला आता मेसेज करत नवीन फॉर्म भरणे कधी सुरू होणार हा प्रश्न सातत्याने विचारत आहेत. यामध्ये काही महिलांनी तर आपल्याला WhatsApp ग्रुपमध्येही असे प्रश्न विचारलेले आहेत. तर या संदर्भात माहिती मी मागील एका व्हिडिओमध्ये दिली होती आणि आता पुन्हा एकदा सांगतोय ते म्हणजे नवीन फॉर्म भरण्यासाठी अगोदर जे वेबसाईट, ॲप होतं ते आता बंद करण्यात आलेलं आहे. म्हणजे आता ऑनलाईन तुम्ही नवीन फॉर्म भरू शकत नाही. त्यासाठी आता ऑफलाईनच तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे आणि तीही प्रक्रिया अजूनपर्यंत सुरू झालेली नाही आहेत. म्हणजे ऑफलाईन भरणं देखील अजून सुरू नाही आहेत. तर या संदर्भात जी माहिती आहे, ऑफिशियल माहिती आहे, ती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. त्याबद्दल एकदा बघूया आपण. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलंय, की महिलांना ₹2100 देण्याबाबत अर्थसंकल्प ज्यावेळी मांडण्यात येईल, त्यावेळी याबाबत सकारात्मक विचार केला जाईल. लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर होती. बघा इथे त्यांनी सांगितलं, की 15 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत होती. त्यावेळी 2.5 कोटींपेक्षा अधिक लाभार्थी महिलांची नोंदणी झाली. अद्याप नवीन लाभार्थींची नोंदणी सुरू करण्यासंदर्भातील निर्णय झालेला नाहीये. नोंदणीकृत आणि जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत सन्मान निधी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आता नवीन जे लाभार्थी आहेत किंवा नवीन ज्यांना नोंदणी करायची, नवीन फॉर्म भरायचे, त्यांच्यासाठी अजून कोणताही निर्णय झालेला नाहीये. पण लवकरच हा निर्णय होईल. कारण अजूनही असंख्य लाडक्या बहिणी फॉर्म भरणं बाकी आहेत. त्यामुळे लवकरच हा त्यांच्या संदर्भातही निर्णय होऊ शकतो, नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात. आणि ₹2100 हा जो निर्णय आहे, तर ₹2100 कधीपासून मिळणार असाही प्रश्न आहे. तर ते बजेटनंतर ₹2100 महिलांना मिळतील. तोपर्यंत सर्व महिलांना ₹1500चाच त्यांचा हप्ता मिळणार आहे. आणि नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात जर काही अपडेट आली, तर आम्ही त्या संदर्भात व्हिडिओ नक्की बनवू. यानंतर अनेक लाडक्या बहिणींचा असा प्रश्न होता, की नवीन फॉर्म कुठे भरायचा आणि ऑनलाईन भरता येतो का? तर मी सांगितलंय, की ऑनलाईन ज्या प्रक्रिया होत्या त्या आता बंद करण्यात आलेल्या आहेत. कारण खूप सारे फ्रॉड झालेत. महिलांच्या नावाखाली काही पुरुषांनी फॉर्म भरले. त्यामुळे ही जी ऑनलाईन प्रक्रिया होती ती आता बंद करण्यात आली. त्याऐवजी नवीन फॉर्म आता तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे भरू शकता. पण सध्या ही प्रक्रिया थांबली आहे. म्हणजे नवीन फॉर्म आता भरता येणार नाहीयेत. जेव्हा ही प्रक्रिया सुरू होईल किंवा या संदर्भात सरकारचा काही निर्णय होईल, त्यानंतर तुम्ही नवीन फॉर्म अंगणवाडी सेविकेकडे भरू शकतात. यासाठी तुमच्या जवळपास जे काही अंगणवाडी सेविका आहेत, तिच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. त्यांना या संदर्भात माहिती विचारा आणि जेव्हा नवीन फॉर्म भरणे सुरू होईल, तेव्हा त्यांच्याकडेच तुम्ही ह्या अशा प्रकारचे नवीन फॉर्म भरून द्या. यानंतर काही महिलांनी असाही प्रश्न विचारला, की फॉर्म अप्रूव्ह झाला आहे, पण अजून ₹1 आम्हाला मिळाला नाही. कधीपर्यंत मिळणार? तर फॉर्म तर अप्रूव्ह झाले, पण अजून त्यांना पैसे मिळाले नाहीत. तर मंडळी अजूनही पैसे पाठवण्याचं काम सुरू आहे. जर तुमचे फॉर्म अप्रूव्ह असतील, तर तुमच्या अकाउंटमध्ये लवकरच पैसे येतील. मी सांगितलं, की काही-काही महिलांचे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह होते सुरुवातीपासूनच, पण त्यांना पैसे मिळाले नव्हते. तर त्यांनाही आता ₹9,000 पर्यंत त्यांचे पैसे मिळत आहेत. ठीक आहे. त्यामुळे तुमचाही फॉर्म जर अप्रूव्ह असेल, तर तुम्हालाही 31 डिसेंबरपर्यंत हे पैसे मिळू शकतात आणि अजून लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे पाठवण्याचं काम सुरू आहे. ते काही बंद झालेलं नाही आहेत. त्यामुळे तुम्हालाही नक्कीच तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येतील आणि जर समजा पैसे आले नाही, तर गव्हर्नमेंट हेल्पलाईन नंबरवरती एकदा कॉन्टॅक्ट करा. तुम्ही विचारा. त्या संदर्भात आम्ही व्हिडिओही बनवले आहेत काही. आमचे व्हिडिओ बघा. पण मला असं वाटतं, की महिना अखेरपर्यंत थांबा. जोपर्यंत पैसे पाठवण्याचं काम सुरू आहे, तोपर्यंत थांबा. तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येतील आणि जर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आले नाहीत, तर मग एकदा तुमचं जे काही बँक खातं आहे, ते डी-बी-टीसाठी ॲक्टिव्ह आहे की नाही, हे एकदा चेक करा. आता काही महिलांचा प्रश्न आहे, की वेबसाईट ओपन होत नाही. मग स्टेटस कसं बघायचं? तर सध्या हा प्रॉब्लेमच आहे, की वेबसाईट ओपन होत नाहीयेत. उदाहरणार्थ मी इथे तुम्हाला दाखवतो, ती जी वेबसाईट यासाठी निर्माण करण्यात आली होती, ती म्हणजे ही लाडकी बहीण
www.maharaष्ट्ra.gov.in ही जी वेबसाईट होती ती आता ओपन होत नाहीये. तर बंद करण्यात आली आहे सध्या. तर सध्याच्या सरकारमध्ये बदल झालाय. म्हणजे अगोदरचं जे सरकार होतं त्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. म्हणजे एक प्रकारे तुम्ही म्हणू शकता की शिवसेना प्लस महायुती असं ते सरकार होतं. पण आता मुख्यमंत्री हे भाजपचे देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे सरकारच्या निर्णयावरती त्याचा प्रभाव नक्कीच पडणार आणि या संदर्भात किंवा या वेबसाईट संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वेगळा निर्णय सुद्धा घेऊ शकतात. आता यासाठी नवीन वेबसाईट निर्माण करणार की वेबसाईट तीच राहणार हे काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. पण अजून तरी स्टेटस बघण्यासाठी कुठलाही ऑप्शन नाही आहेत. जर तुमचे फॉर्म अप्रूव्ह असतील तर तुम्हाला मेसेज आले असतील आणि पैसेसुद्धा येतील. आता काही महिलांचा असा प्रश्न आहे की विधवा पेन्शन घेत असलेल्या बहिणींना नाही का लाभ? त्या लाडक्या बहिणी नाही का? तर ज्या महिला विधवा पेन्शन घेत आहेत त्यांना हा लाभ द्यायला हवा होता असं मलाही वाटतं. पण आता सरकारने जो काही नियम काढलाय लाडकी बहीण योजनेसाठी, की तुम्ही इतर योजनांचे जर ₹1500 पेक्षा जास्त पैसे दर महिन्याला घेत असाल, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. असा नियमच आहेत, रूल आहेत. त्यामुळे असंख्य लाडक्या बहिणी ज्या विधवा आहेत किंवा निराधार योजनेचा वगैरे लाभ घेत आहेत, त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाहीये. तर सध्या तरी असा नियम आहे. पण मला असं वाटतं, की ज्या विधवा महिला आहेत, निराधार महिला आहेत, त्यांना दरमहा ₹1500 पेक्षा जास्त त्यांना रोजगाराची एखादी संधी निर्माण करून देणं ते महत्त्वाचं आहे. कारण अशा महिलांचं ₹1500 मध्ये काय होणार? म्हणजे महिन्याला तर हा खर्च खूप कमी आहे. ₹1500 म्हणजे खूप कमी आहेत. त्यांच्या कुटुंबाचा पूर्ण खर्च या ₹1500 मध्ये तर भागू शकत नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं, की ज्या विधवा निराधार महिला आहेत, त्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण करून देणं हे महत्त्वाचं आहे. पण सध्या तरी लाडकी बहीण योजनेअंतर्गत विधवा किंवा निराधार ज्या महिला आहेत, त्यांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाहीयेत. अजून एक प्रश्न जो अनेक लाडक्या बहिणींनी विचारला तो म्हणजे आमचे फॉर्म अजूनही अप्रूव्ह झाले नाहीयेत. म्हणजे यांचे फॉर्म अप्रूव्ह नाहीत. तर मग पैसे कधी मिळणार? तर ज्या महिन्यात तुमचे फॉर्म अप्रूव्ह होतील, त्या महिन्यापासूनच पैसे मिळणार आहेत. तर अजूनही अप्रूव्ह नसेल, तर मग आता तुम्हाला वाट बघावी लागेल. कदाचित जानेवारीमध्ये तुमचे फॉर्म किंवा त्यावरती काहीतरी प्रोसेस होऊ शकते. अप्रूव्ह, डिसअप्रूव्ह जे काही आहे ते होऊ शकतं. पण सध्या तरी पैसे पाठवण्याचं काम सुरू आहे. ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांना. ज्यांचे अप्रूव्ह नाहीयेत त्यांना अजून वाट बघावी लागेल. काही महिलांचा असा प्रश्न आहे, की बँक खाते डी-बी-टीसाठी लिंक आहे की नाही? हे ऑनलाईन कसं बघायचं? लिंक नसेल तर काय करावे? तर या संदर्भात मी अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत. पण अजूनही या संदर्भात अनेक महिलांना माहिती नाहीये. तर मी पुन्हा एकदा दाखवतोय. तर ज्यांचे खाते डी-बी-टीसाठी ॲक्टिव्ह आहे की नाही, हे त्यांना माहीत नाही. तर त्यांनी ही जी प्रोसेस आहे ती पुन्हा एकदा करायची. पुन्हा एकदा घर बसल्या तुम्ही हे बघू शकतात ऑनलाईन तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर यावरून तुम्ही चेक करू शकतात. तुमचं जे काही बँक अकाउंट आहे, तुमचे जे आधार कार्ड आहेत, ते तुमच्या बँक अकाउंटला लिंक आहे की नाही, डी-बी-टीसाठी ॲक्टिव्ह आहे की नाही, हे तुम्ही घरबसल्या बघू शकतात. तर ज्या पद्धतीनं मी सांगतोय ती प्रोसेस पुन्हा एकदा करा. तर यासाठी एक वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे. तर ही ती वेबसाईट आहे myaadhar.uidai.gov.in. तर ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती तुम्हाला यायचं आहे आणि या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी देणार आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवरती येऊ शकता. आधारची ही वेबसाईट आहे. यावरती आपल्याला आपलं जे काही बँक अकाउंट आहे, ते आधारला लिंक आहे की नाही, म्हणजे डी-बी-टीसाठी ॲक्टिव्ह आहे की नाही, ते बघता येणार आहेत. त्यामुळे या वेबसाईटवरती यायचं आहे. तर वेबसाईटवरती आल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आता लॉग इन कसं करायचं तर इथे दिलेलं आहे बघा खाली. लॉग इन विथ आधार अँड ओ-टी-पी म्हणजे तुमचा आधार नंबर टाकून त्यानंतर तुमचा जो काही आधारला लिंक मोबाईल नंबर आहेत, रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे, त्यावरती एक ओ-टी-पी येणार आहे. तो ओ-टी-पी टाकून तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. आणि लॉग इन केल्यानंतर इथे एक ऑप्शन आहे ते बघा बँक सीडिंग स्टेटस हे बघायचं आपल्याला इथे चेक करायचं या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरूनच आपल्याला आपलं जे काही बँक अकाउंट आहे ते आधारशी लिंक आहे की नाही हे समजणार आहेत. यानंतर तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर जो काही तुमचा आधार नंबर आहे तो इथे येईल. त्यानंतर तुमचं जे काही बँक सीडिंग स्टेटस आहे ते ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे ते असं दिसेल तुम्हाला. जर अशा प्रकारे इनॲक्टिव्ह दिसत असेल, तर याचा अर्थ तुमचं जे काही बँक अकाउंट आहे ते डी-बी-टीसाठी ॲक्टिव्ह नाही आहेत आणि त्यामुळे तुमच्या अकाउंटवरती पैसे येत नाही आहेत. तर यासाठी काय करावं लागेल तुम्हाला? तर बँकेत जावं लागेल आणि एक डी-बी-टीसाठी ॲक्टिव्ह करण्यासाठी फॉर्म मिळतो. तो फॉर्म तुम्हाला तुमच्या जे काही बँक अकाउंट आहे त्यामध्ये भरावा लागेल. तो फॉर्म जमा केल्यानंतर तुमची जी काही बँक असेल ती लवकर त्यावरती प्रोसेस करून, कारवाई करून तुमचं जे काही बँक अकाउंट आहे ते ॲक्टिव्ह करू शकते. तर लवकरात लवकर ही प्रोसेस करण्यासाठी किंवा लवकरात लवकर डी-बी-टीसाठी बँक अकाउंट ॲक्टिव्ह करण्यासाठी तुम्ही डिजिटल पेमेंट जे काही बँक अकाउंट आहेत,
तिथे अकाउंट ओपन करा किंवा तिथे फॉर्म भरा. उदाहरणार्थ पोस्टाची पेमेंट बँक किंवा एअरटेल पेमेंट बँक वगैरे अशा जे काही पेमेंट बँक आहे तिथं लवकरात लवकर हे बँक सीडिंग स्टेटस आहे ते ॲक्टिव्ह होतं आणि इतर बँकांमध्येही ॲक्टिव्ह होतं, पण त्याला 3 दिवसापेक्षा जास्त काळ लागू शकतो. आणि जर समजा तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर जर तुमचं बँक सीडिंग स्टेटस अशा प्रकारे ॲक्टिव्ह येत असेल, तर कोणत्या बँकेत ॲक्टिव्ह आहे तेही तुम्हाला इथे दिसेल. मग तुमचे जे काही लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत, ते इथे जी बँक दिसते त्या बँकेमध्येच येणार. समजा यांचं बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आहेत आणि कोणत्या बँकेत आहे, बँक ऑफ बरोडामध्ये. तर मग त्यांचे लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत, ते याच बँकेत येणार. भले तुम्ही फॉर्ममध्ये कोणतीही दुसरी बँक दिलेली असली, तरी फॉर्ममध्ये दिलेली माहितीनुसार पैसे पाठवले जात नाहीयेत. तर आधार कार्डनुसार पैसे पाठवले जात आहेत. तर तुमचं आधार कार्ड, तुमचं जे काही बँक सीडिंग स्टेटस आहे, ते ॲक्टिव्ह ज्या बँकेत आहे, त्याच बँकेत पैसे पाठवले जातील. मग जर बऱ्याच वर्षापासून तुम्ही या बँकेमध्ये कोणतीही प्रोसेस केलेली नसेल किंवा हे बँक अकाउंट जे आहे ते तुम्ही बंद केलं असेल, पण इथं तर ॲक्टिव्ह दिसतंय. मग तुम्ही या बँकेत जायचंय. जरी तुम्ही फॉर्ममध्ये ही बँक दिलेली नसली, तरी जी बँक इथे ॲक्टिव्ह दिसते त्या बँकेत जायचंय. तुमचं जे काही बंद केलेलं अकाउंट आहे ते तुम्हाला पुन्हा सुरू करायचंय. मग त्यानंतर तुमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळतील. तर आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंय. यात लिंक नसेल तर काय करावे हे मी सांगितलंय, की तुम्हाला बँकेत जाऊन तो फॉर्म भरायचा आहे. डी-बी-टीसाठी ॲक्टिव्ह करण्यासाठी त्यांना म्हणायचंय तसं, की मला लाडकी बहीण योजनेचे पैसे माझ्या बँक अकाउंटमध्ये घ्यायचे आहेत. तर यासाठी फॉर्म द्या. ते तुम्हाला फॉर्म देतील आणि तो फॉर्म तुम्ही भरून द्यायचा आहे. तर आता असाही प्रश्न आहे, की काही महिलांचा, की कोणत्या प्रकारच्या बँकेत पैसे येतात? काहींनी एच-डी-एफ-सी बँकेत पैसे येतात का असं विचारलंय, काहींनी महाराष्ट्र बँकेत येतं का असं विचारलंय, काहींनी पोस्टाच्या बँकेत येतं का असं विचारलंय. तर काहींचं कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये खातं आहे, त्यात पैसे येतील का असं विचारलंय. तर अनेक बँकेची नावं महिला घेत आहेत, पण कोणत्या प्रकारच्या बँकेत पैसे येतात ते महत्त्वाचं नाहीच आहे. कारण मी सांगितलं, की पैसे आधार कार्ड प्रमाणे पाठवले जात आहेत. मग तुमचं बँक सीडिंग स्टेटस कोणत्या बँकेत ॲक्टिव्ह आहेत, त्यावरून हे पैसे पाठवले जात आहेत. अनेक ग्रामीण भागातील महिला आहेत, की ज्यांचं बँक अकाउंट कोऑपरेटिव्ह बँकेत आहे, तिथल्या जवळच्याच एखाद्या बँकेमध्ये. तर तिथेही बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह दाखवतंय त्या कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये, तर तिथेही पैसे येणार. एच-डी-एफ-सी बँक, एस-बी-आय बँक, बरोडा बँक असे अनेक बँकांमध्ये पैसे आल्याचे स्क्रीनशॉट मी अगोदरही तुम्हाला दाखवले, पोस्टाच्या बँकेचंही दाखवलंय. त्यामुळे कोणत्या प्रकारची बँक आहे ते महत्त्वाचं नाहीच आहे. सर्व प्रकारच्या बँकेत पैसे येत आहेत. फक्त त्या बँकेसाठी तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते लिंक असावं त्या बँकेला. तुमचं बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असावं, जे अगोदरच मी तुम्हाला दाखवलंय. तर आता तुमचे असंख्य प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न केला आहे. पण या व्यतिरिक्तही तुमचे काही प्रश्न असतील, तर या व्हिडिओखाली कमेंट करा. मी पुढील व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. तसेच नवीन फॉर्म भरण्यासंदर्भात काही अपडेट आली, तर त्यावरती आम्ही नक्की व्हिडिओ बनवू. आणि हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्यामुळे इतर महिलांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांनाही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये. बाय बाय. टेक केअर.